जतकरांनी माझा खूप सन्मान केला. विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं. मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल, कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे, ते माझ्या विरोधात असायचे, मला येत नाही निवडून. ते तिकडे वर रिपोर्ट करायचे पास, हे येत नसते. पण मला कॉन्फिडन्स होता. डॉक्टर आरडी साहेब, आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे. सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती. जयंतराव झोपलंच नाही. जयंतराव हा एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही. अहो, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो, माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो? लोक म्हणजे गोपीचंद काही बोलतो. आता तुम्ही सांगा, मी विधान परिषदेचा आमदार झालो, माझ्याबरोबर सगळेच आमदार, उद्धव ठाकरे साहेब असतील, आपल्या नीलम गोरेताई असतील, शशिकांत शिंदे